कॉन्ज्युरिंग पार्ट 4. सिंड्रेला पार्ट 1. बस. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सुरू होतोय विनोदाचा सन्मान सोहळा. अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. विनोदाचं मानपान करून तुमच्या पुढे तो विनोद सादर करायला तयार आहेत सगळे हास्यवीर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. आणि विनोदात कसलाही भेदभाव न करता सगळ्यांना पहिल्या नंबरचा करंडक द्यायला तयार आहेत आपले दर्दी हास्य रसिक. सुंदर, प्रगल्भ आणि दिलखुलास सोनाली कुलकर्णी. गोड 8 बॉस देखणा माझा पशु. स्वागत करूया प्रसाद ओक यांचं. मंडळी, आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग. तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते. आपण असं ऐक ऐक ज्ञानेश्वर, ऐक. आपल्याला पहिला वन टेक घ्यायचा आहे. काही झालं तरी पहिला वन टेक घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तू असा श्रमेश ओव्हर. श्रमेश प्रथमेश कुठे ओव्हर? प्रथमेश माझ्या समोर आहे. ओव्हर. हॅलो नमा मी इथेच आहे. ओव्हर. हॅलो सगळे आर्टिस्ट कुठे आहेत? ओव्हर. प्रथमेश ओव्हर. हॅलो श्रमेश, सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत. ओव्हर. मी इथे मरण्याचा बिजी आहे. प्रथमेश, तुला 1000 वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको. ओव्हर. हॅलो श्रमेश, तुला बिरबलची गोष्ट माहिती आहे का? ओव्हर. तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. ओव्हर. अरे तुम्ही भांडू नका रे. ओव्हर. नमा ह्याला सांग माझ्याशी भांडू नको. ओव्हर. हॅलो सर, मला हे आवडत नाही. ओव्हर. मी 1000 वेळा सांगितलं मी इतका बिझी आहे. अरे गप्पा आहे. झालं तुमचं ओव्हर झालं. किती ओव्हर करताय रे? अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का? काय चाललंय? युद्ध सुरू आहे. सॉरी सर. अरे स्मगलिंग करताय? नो सर. अरे सगळ्यांनी नकारे उत्तर देऊ. मूर्ख कुठले? अरे काय खूप काहीतरी अविर्भाव आहे फक्त मोठं करण्याचा. काम शून्य करताय तुम्ही. सगळ्यांनी उत्तर नका देऊ. आर्टिस्ट कुठे आहेत? सगळं तयार आहे इथे. आर्टिस्ट कुठे आहेत? मला 5 मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत. इथे सेटवर हवेत मला. चला लवकर. श्रमेश आर्टिस्टला बोला. ओव्हर. प्रथमेश आर्टिस्टला ओव्हर. सरांना आर्टिस्ट हवेत. ओव्हर. श्रमेश, तुला किती वेळा सांगितलं मी प्रॉपर्टीवाला आहे. मी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे. बाजूला असताना वॉकीवर का बोलताय तुम्ही? मूर्ख कुठले? हॅरी यार, ह्यांचे वॉकी टॉकी काढून घे यार. हॅलो पायस. पायस आज सेटवर आलाच नाही यार. पायस ना सेटवर नसतो, फक्त क्रेडिट मध्येच असतो. गरज आहे याची. स्किटला गरज आहे याची. ओव्हर. ह्यांचे वॉकी काढून घेतले ना. नमा सर सेटवर आलेत. ओव्हर. येस प्रथमेश मीच घेऊन आले. ओव्हर. दिसतंय ना सेटवर आलेत ते. सॉरी सर. ओव्हर. सर प्लीज बसा. नाही सर, सॉरी सर, ते जरा असिस्टंट त्रास. बसा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कसं आहे सर? बाकी ओके? मस्त. झाली सगळी तयारी? झाली आहे सर. आपण सुरू करू लगेच. लुक कसा वाटतंय? लुक सर एकदम खतरनाक सर. एकदम खतरनाक. मिशा काढू का? नाही मिशा नका काढू सर. दाढी फक्त कसं वाटेल ते. मिशा नका काढू. कॉफी, बर्गर, बटाट्याच्या काचरा वेर. सर फ्रेंच फ्राईज म्हणायचंय का तुम्हाला? हा, बटाट्याच्या काचऱ्या वेर. गो. सर मी डिरेक्टर आहे. हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला. हा मी बघतो सर.
बघा ना काहीतरी ते बर्गर बिर्गरचं बघा लवकर बघा. रमेश सरांच्या नाश्त्याचं बघ रमेश ओव्हर. प्रथमेश सरांना बटाट्याच्या काचऱ्या हव्यात ओवा. मी प्रॉपर्टीवाला आहे ओवा. अरे त्या दीपकला सांगा रे. दीपकला सांगा, दीपकला सांगा. दीपक दीपक बटाट्याच्या काचऱ्या ओवा. बसायला. आणि दीपक दीपक अरे ए, ए. अरे ते 2 ज्युनियर्स कुठे त्यांच्या बरोबर असतात ते. अरे लाल गेंडा गँगचे ज्युनियर्स आहेत ना ते दोघं आणा ना त्यांना. रमेश सर बोलत आहे जुन्याचा ओव्हर. प्रथमेश तू ज्युनियरला बघितला ओवा. मी एवढंच करायला नाही आले ओवा. अरे बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता मला कळत नाही रे. का बोलता वॉकीवर. त्रास झालाय सर काय सांगू ना. या असिस्टंटचा त्रास झालाय सर. त्रास हे असतात ना ही कॅटेगरी असते माहितीये तुम्हाला. सर आम्हाला शिकायचंय पण आम्हाला पैसे नकोत आम्हाला शिकायचंय. ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर लय घातक. त्यापेक्षा मी एवढे एवढे फिल्म केलेले आहेत मला एवढे एवढे पैसे पाहिजेत. हे बरे काहीतरी देतात तरी इनपुट तरी देतात. मला पैसे पाहिजेत. नाही सर तुम्हाला पैसे देणार सर. तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे सर 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 रेडी सर रेडी रेडी सर रेडी सर सर रेडी सर. येस सर. बस, बस. सर आधीच आलेले आहेत प्रथमेश ओव्हर. अरे दिसतंय मला राजांनो दिसतंय. चष्माही लावलाय मी दिसतंय मला. सॉरी सर. सॉरी सर नको बोलूस तू नको बोलूस आता. ओवा. नमा कॉस्ट्युम सर हे पंटर आहेत तुमचे. ओके सर मी दत्तू मोरे. हा. नमस्कार सर मी निखिल बने. चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं. सर मीच केलंय सर मीच म्हणजे आपण असे दणकट पाहिजेत ना. हा मी लाल गेंडा गँगचा लीडर आहे का बाल गेंडा गँगचा लीडर आहे. काय नाही सर सर ते हट्टेकट्टे नसले तरी सर विनोदाचं टायमिंग कमाल आहे त्यांचं. काय आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना जरा कॉमिक आहे ते सगळं. आम्ही हट्टेकट्टेच घेतले होते सर. हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते पण म्हटलं नंतर राहू दे. काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल कॉमेडी कशी चीट करणार. या दोघांना घेतलंय सर. नमा यार कॉस्ट्युम कुठवर आलाय. हॅलो नमा नमा सर बोलत आहे. येस येस रमेश कॉस्ट्युम आणलेत ओव्हर. त्यांना दे त्यांना सरांना आधी दे सरांना. हा हा सर 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 नमा टी शर्ट आलेत ओवा. ओके मीच घेऊन आलेत ओव्हर. अरे हा काय हा कुणाचा टी शर्ट आहे. तुमचं सर. हा मी घालायचा आहे. याला कसा घालू. सॉरी सॉरी नमा काय आहे हे यार नमा. सॉरी सर. सॉरी सर काय सॉरी सर. अरे लाल गेंडा आहे ना तो का गेंड्याचा पिल्लू आहे तो नमा. काय करायचं मी सांग आता. सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू म्हणलंय बरं का सर. आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तुम्ही बसा सर मी करतो मी मॅनेज करतो. सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या होत्या. बघा सर. करू नको सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या ना. सगळ्या requirement मग चूक कशी होते ना मग. सर मला नाही माहिती सर. मला नाही माहिती दादा दोन नो सर. तू नको बोलूस नमा. मला 5 मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात आणून दे मला. ओके सर. रमेश दुसरा टी शर्ट लवकर आणून दे. कुठले दत्तू हा बघ तुला बसतोय का. नाही सर मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर. हा नाही नाही सर हा त्यातला स्मॉल आहे. हा नाही हा तुम्हाला सर आपण टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीनची. हो हा चालतंय तुम्हाला. बटाट्याच्या काचऱ्या अजून आल्या नाहीत. हा अरे ते बटाट्याच्या काचऱ्या बघा ना कोणीतरी. सर आपण तिकडे सीन करायला येऊया. या ओके. तुम्ही दोघं मागणं येणार धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात तिकडे येऊन डायलॉग बोलणार. हॅलो हॅलो रमेश इथे सेटवर कोणतरी मध्ये मध्ये फिरतायत प्लीज. ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये तिकडे चल तिकडे. ओवा. सर तुम्ही इथे बसा. ते धावत येतील आणि सीन होईल सर. ओके ओके रेडी आहात ना रे दोघे. हो यस सर. हा ऍक्शन. गेंडाबाई गेम झाली. आपण त्या पोराला सोडला पण त्याने पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई. हो भाई उलट पोलिसांचीच फिल्डिंग लावली होती भाई. आम्ही कसे बसे वाचलो भाई. हो भाई. काय माझ्याशी गद्दारी लाल गेंड्याशी गद्दारी.
त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा. जान लेना है मेरा धंदा. एका बुक्कीत करतो मी चेंदा मेंदा. Cut it! सर हे काय केलं सर? बाहेर आला ना कॅरेक्टर मधून. क्या बात आहे सर, क्या बात आहे. परफेक्ट सर. मस्त मस्त लिहिले, मस्त लिहिले. थँक्यू. काल रात्री मी याचा अभ्यास करत होतो. अच्छा. म्हणजे आपला हा विलन आहे ना कवी तत्वाचा आहे. हा म्हणजे सगळी त्याची वाक्य अशी कवी प्रमाणे आहेत. तो भोळा आहे म्हणजे कसा म्हणू तुला हळवा आहे तो. नाही सर तो तुम्ही जा तिकडे. चल तिकडे उठा. सॉरी. हळवा नाहीये सर तो. तो खूप क्रूर आहे, असा भयंकर क्रूर माणूस आहे तो. नाही पण जरा हळवा असेल ना. जरा पण हळवा नाहीये सर तो. अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये. हळवा कसा असेल मला सांगा? हळवा नाहीये तसा भयंकर आहे तो. असा विकृत आहे तो सर, विकृत आहे. हा येऊ दे सर, येऊ दे सर. सर टी शर्ट आणलंय सर. सर टी शर्ट आणलंय. टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया. मी सांगतो तुम्हाला ते बारीक सांगतो. टी शर्ट ट्राय करून. ओके सर मी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुला हो हाँ, ओके क्या ना? बात. ओके. ये बात ओके सर. हाँ क्या काय गाऊन आहे. हे काय आहे? टी शर्ट आहे सर. अरे अख्खी गेंडा गँग याच्यात बसल. आय नो सर, आय नो सर. मला कळतंय. तुम्ही बसून घ्या सर. मी बघतो काहीतरी. नमा अगं काय चाललंय तुझं? सॉरी सर. अरे सॉरी सर म्हणजे का खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी शर्ट? रडू नकोस नमा, रडू नकोस. सर काय रे? सर आम्हाला शिकायचंय सर. शिकतोय सर. नका शिकू. इथे इन्स्टिट्यूट उघडलीये मी. सॉरी सर. मूर्ख कुठले? काय करायचं मी? सॉरी सर. काय करायचं मी? लेट मी सजेस्ट यू वन थिंग सर. हा सजेस्ट. हा मला कळतं सर. माझ्याकडे एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट आहे ह्यांच्या मापाचा. तू आपल्या गँगचं नाव काय आहे? लाल गेंडा. आणि पिक्चरचं नाव काय आहे? लाल गेंड्याची मस्ती. मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस? सॉरी सर. पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं वाटतंय ऐकायला नाव? लाल गेंड्याची मस्ती हे पण काय लय भारी नाव नाहीये. कसं नाव आहे? पिक्चरचं नाव असं थिएटरला लागलंय. कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ. आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल का याचं नाव असल्यामुळं? पण मी नाही ठेवलंय सर नाव. मी नाही ठेवलंय. ती लेखकाची गेंडा मस्ती आहे. तुम्ही जाऊन बसा ना तिकडे. प्लीज तिकडे जाऊन बसा. अजून बटाट्याच्या काचऱ्या आल्या नाहीत. अरे यांनी बटाट्याच्या काचऱ्या द्यायला आला. मरेल हा माणूस इथे. मी का मरेन? मी नॅशनल लेवलचा माणूस आहे. त्याचा काय संबंध आहे सर? तुम्ही बसा ना. येतायत त्या काचऱ्या. बर्गर तरी मागवा मग. द्यायला काहीतरी. सर तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहिती आहे का सर? काय म्हणायचं काय तुला ते सांग. आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग. वापर काय वापरतोयस ते बघू. कोण आहेत यार ही लोक? हसू नका तुम्ही हसू नका. काढून टाकेन पिक्चर बंद. I got it, sir. अरे यार प्रथमेश तूच आहेस रे. तू सोड मला. अरे सोड. हे घाल रे घाल. सर ते खाताय सर. टाकून द्या ते. टी शर्ट घाला. सर इकडे द्या. बर्गर हे काय? सॉरी. टी शर्ट मिळणार का तुम्हाला? हा परकर आहे. मला दिसतंय. दोन गेंडे आणि परकर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का? नाहीये सर, नाहीये ते. कुठला गेंडा परकर घालतो? अहो कुठला गेंडा टी शर्ट घालतो? सिम्बॉलिझम आहे ते. काहीतरी आपलं माझ्याशी बोलू नका. गेंडा नाही आहात तुम्ही, गुंडा आहात हे लक्षात घ्या. काहीतरी आपला. आणि
परकर आणला. अरे अरे माझी अवेल होते. अवेल ना होत्या नाही माझी झाली आहे. परकर आणतोस तू. सर आम्हाला शिकायचंय सर. अरे नका ना शिकू रे, नका शिकू. NSJ FTA उघडलाय मी इथे. फिल्मचं शूटिंग आहे हे. सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर बनेनच सर. कोण आहेस तू डिरेक्टर बने? कोण आहेस तू? तुझे 5 पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत. डिरेक्टर सोडा, तुमच्या तिघांच्या 5 पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत. मूर्ख कुठले. लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची, त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे. यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची? कोण आहे हा माणूस? लायकी नसलेले सगळे. सर निघा तुम्ही. पण मी का यांना सांग ना जायला. अहो ते लाचार आहेत सर, लाचार. मी यांच्यापेक्षा लाचार आहे. मला काम पाहिजे. अहो नाही सर, नाही सर, तुम्ही कुठे लाचार आहो? तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात. कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग? पिंपरी चिंचवड नॅशनल मिळालंय मला. 32 सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती, त्यात 3 सेकंद हसलोय मी. काही नाही नका तुम्ही, नका ह्या फालतू ह्या थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालवू आपला. निघा तुम्ही. माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठे आहे? लांबडा टी शर्ट कशाला? मला सुई दोर आणून द्या, मी त्याला माझ्या मापाचं करतो. नको त्यांचं काम आहे ना हे. कॉस्ट्युम वाल्यांचं काम आहे. तुम्ही कशाला करताय? तुम्ही चांगले ऍक्टर आहात, तुम्ही हे काम करू नका. तुम्ही निघा. मला गरज आहे ना. तुम्ही निघा सर. हे परकर काढा. हा परकर काढा आणि निघा. चला. अहो पण काढतो लवकर काढ. निघा तुम्ही. ऐका तर. तुम्ही निघा. हा तुमचा रोल आता दत्तू करेल. दत्तू तू करतोय. डन करा. चला निघा. अहो सर ऐका ना, मी सगळं ऍडजस्ट करतो ना. नका काही ऍडजस्ट करू. निघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना निघा. गेट आउट. निघा. काय कर? मी या गेंड्याला घेऊन निघालोय. त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस. बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे. अरे थांबा. बघूया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे. प्रसाद सर. अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये. सागर मस्त. बॅक टू बॅक 2 तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणि तू लाल गॉगलमध्ये जे आलास ते बहारदार. आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता तिथपासनं ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवलास तू. फार मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिलेत, त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो. आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या असिस्टंटचं प्रतिनिधित्व तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलंय. लाजवाब. प्रथमेश, नमा आणि श्रमेश अफलातून कॅरेक्टरायझेशन होतं. अफलातून. फार मजा आली. सोनाली ताई. खूप मजा आली. ओंकार, मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते, कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलाच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही. अप्रतिम. म्हणजे तुझी तळमळ पोचत होती. कोणाला माहिती नसतं की डिरेक्टरला किती त्रास होतो. आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज. प्रथमेश, मी ओव्हर आहे, कम्प्लिटली ओव्हर. फार मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. सागर फार छान, मस्त. तर मंडळी, आत्ता इथे सादर होणार आहे एक नाटक. आणि त्या नाटकाचं नाव आहे संगीत कांदे पोहे. जे घेऊन येणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सुलक्षणा लवकर ये. अगं तुला बघायला मुलगा येणार ना आज. आले आले आली. काय झालं? आली काय झालं दिसते? हाय 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 हाय. वा 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 वा. बाबा कशी दिसतेय? अगं सुंदर दिसतेस तू. खर तर तू माझी मुलगी आहेस यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते. बाबा इतकी सुंदर दिसतेस तू. वा वा. खरंच पोरी, तू आईवर गेलीस हे एक बरं झालं. तू जर आज माझ्यावर गेली असतीस तर हास्यजत्रच असतीस आज. गंमत केली. पण हे काय पुरे. हे काय आज लोकेशन बघायला मुलगा येणार आहे. लोकेशन?
स्थळ स्थळ त्याचं मी लोकेशन पडलं, सुरुवातीलाच पडला. हरकत नाही, हरकत नाही. आज मुलगा येणार आहे तुला बघायला. हा, अतिशय चांगला मुलगा आहे हो. हा, आणि नोकरी सुद्धा चांगली आहे, तुला नक्की आवडेल. अगं लाजली लाजली लाजली, मुलगी लाजली. मुलगी डोरबेल वाजली, मुलगी लाजली, डोरबेल वाजली. हो माहितीये वाईट आहे, एवढं नको रिॲक्ट व्हायला. होय होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. या. समीर प्रसन्ने. हो हो. मी मानव. आम्ही पण मानव. आम्ही काय हे आहे. नाही नाही, आडनाव मानव, प्रसाद मानव. अरे हो प्रसाद मानव. हो हा, हो. हा, या या हा. या या या. नाही नाही चपला राहू देत. बरं. नाही नाही बाहेरच राहू देत, चपला बाहेरच राहू देत. हा हा. या या ये ये या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. अगे हे ऐकलंस का? अगे हे आलेत, पाहुणे आलेत. या या या. बसा 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 बसा. हे पत्ता मिळाला काही? हे नाही नाही, त्रास नाही, बीस काही नाही. व्यवस्थित आलो आम्ही. हा हा. वहिनी नाही आलं? वहिनी. अरे वा 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 वा. बायको नाही आली वाटतं? नाही नाही, माझी बायको तुमची वहिनी आहे. आजा, आजा. हो, हो. माझी वहिनी. नमस्कार वहिनी. वा, 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 वा. मी ईशा मानव. काय नाव? ईशा मानव. अरे वा वा नमस्कार. हा आदी मानव. काय म्हणाला? आदिनाथ मानव. अच्छा आदिनाथ मानव आहे. आदिनाथ डॅमिट. पडला हा पण पडला. हरकत नाही. या घरात बरं का मी आणि माझी मुलगी राहतो. आम्ही सुलक्षणा आणि मी, आम्ही दोघं या घरात राहतोय. आई 3 वर्षापूर्वी गेली, पण आम्ही बाकी आनंदाने राहतोय, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बोलव तुम्ही सुलक्षणाला. ये गा सुलक्षणा. येते येते सुलक्षणा येते. हा अतिशय साधी आहे. लांबून आहे ना, किचन खूप आत आहे, त्यामुळे जरा ये ये बाळा ये. थँक्यू. काकू थँक्यू. वा वा वा. ये 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 बाळा ये. वा वा वा. हा हा हा. अरे वा कालचाच आहे. सेम चव आहे, काल सेम केला होता तिने. छान आहे छान आहे. ही बरं का हे आहे, चांगली शिकलेली आहे. वा वा. आणि हे करते ती रोज सकाळी 9 वाजता कुठे जाते का? बाबा फायनान्स मॅनेजर आहे. आपण काय? मी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर आहे. अरे वा. सुलक्षणा, हा. बा काही छंद वगैरे तुला? हो, मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. वा वा. जेवायला मिळणार? हो म्हणजे काय? जेवायला मिळेल काका? ऍक्च्युली मी खूप फुडी आहे. ओ मला लावत जा मग. पुढे फार हाताने नखाने हे नाही करत. त्याला मला लावत आहे. बाबा फुडी फुडी बाबा. फुडी काका, फोडी नाही काका. हो पुढे पुढे. मला लक्षात नाही आलं. चालायचं. पण हे काय, आमची ही मुलगी अतिशय सुंदर गाते. हो. हा हा हे मात्र आहे. काय म्हणालात? हे छंद आहे, गाण्याचा छंद ही आहे. गाते. अप्रतिम गाते ही. आता म्हणजे मला नाही कळलं. आता कठीण होणार. आता मौज आहे मौज. काय झालं काय मानव? बघा बाळा, एखादं गाणं गाऊन दाखवशील? हो म्हणजे मी तयारीची गायिका नाहीये, हा. पण मला आवडतं गाणं गायला. वा. हे एवढं पुरेसं आहे. मी गायक नाही, हा. मी गातो. आवड असणं गरजेचं आहे. आवड. बाळा, एक काम कर, ते हे गा, ते हे नाही का, माझं फेवरेट आहे ते. मी नाही का दिवसातनं 6 वेळा ऐकतो ते गाणं ग. हे खरं तर दिवसातून 6 वेळा ऐकतो म्हटलं आठवायला पाहिजे मला. ते हा, दलेर मेहंदीच्या पानावर. काका कलर मेहंदीच्या पान. बाबा हे कुठलं गाणं आहे? नाही काका मेहंदीच्या पानावर. अरे मेहंदीच्या पानावर. नेहमी असंच करतात, नेहमी असंच करतात. काय दलेर मेहंदीचं आणि यांचं आहे काय माहिती, नेहमी असंच करतात. तुला गाणं कळलं? ते ऐक. हे बाळा, हे म्हणजे गा ना पुढे. बाळा, गा. आता मौज आहे मौज. प्रयत्न करते काका. हो हो ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, छान गाते. मस्त गाते. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग.
जाईच्या पाकळ्या ऐक ना मन सॉरी अशी नाहीये ती जागा चुकलं ते मी दाखवू अशी जागा आहे ती ऐका जाईच्या पाकळ्या जाईच्या पाकळ्या ऐक ना जाईच्या पाकळ्या जाईच्या पाकळ्या मला तुझा ना फक्त हात फिरतोय गळा फिरू दे बाळा काहीतरी त्याचं ऐक त्या कशा गातायत ऐक हे बघ जाईच्या पाकळ्या ऐका ना या दोघींनी जायची जबाबदारी घेतली की नाही तुम्ही काय जायचं झाड गडागडा हलवताय आपलं दाखवता तुम्ही असं हलवताय सगळ्या पाकळ्या गळून पडतील ना खाली असं गाणं म्हणणार का बरोबर एक सेकंड कन्फ्युजन नको ईशा गाऊन दाखव आता हो मौज आहे मौज आता पाहाच तुम्ही गाते अरे स्टँडिंग अरे बाप रे हे कमाल आहे एका पायावर नमस्कार आहे तुम्हाला वा 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 म्हटलं होतं मौज आहे मौज म्हणजे बाप रे अहो सुंदर गाता तुम्ही अजून किती वेळा प्रेमात पाडणार आहेस किती वेळा प्रेमात पाडणार आहेस अजून अहो फक्त तुम्ही कुठे मी सुद्धा बाबा अरे मी सुद्धा ऐकतोय हे गाणं काय सुरेल गातात या म्हणजे टीम गात एक मिनिट इथे मला जरा जवळून ऐका. ताई तुम्ही अप्रतिम आहात हो ताई शिकलीये थोडस शिकले दिसतंय ते मला संगीत विशारद आहे मी एक विनंती होती पुढची एक कडवं तरी म्हणा प्लीज माझ्यासाठी ताई मी पाया पडतो तुमचा आज हे कान माझे तृप्त झालेले आहेत कमाल आहे प्लीज एकदा तू म्हणजे आज ना गा तू गा कमाल गाता हो तुम्ही म्हणते तू अरे तुम्ही किती सुंदर गाता. बरे अहो मी सहज गायलो ऍक्च्युली तुम्ही मला प्रेमात पडाला आता अहो काय बोलताय खूप सुंदर कमाल खूप सुंदर आमच्या इकडे खरं सांगू का इथे एक वाद्यवृंद आहे अच्छा. जिंगले स्वर कुहू कुहू नावाचा त्याच्यात मी कधी कधी गातो एखाद दुसरं गाणं असं माझं काय मोठं काय नाही ऐका ना मी तुमची फरमाईश ऐकली की नाही हा एक गाणं होऊन जाऊ द्या ना अहो कुठे हात एक गाणं आई होऊन जाऊ. आई आई आमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे करू ना एक गाणं तरी झालं पाहिजे तुम्ही ते हे गा माझ्या ते हे फेवरेट आहे ते नाही का मी रोज 6 वेळा ऐकतो ग रोज 6 वेळा ऐकतात एकदाही आठवत नाही हे मला जरा कमाल वाटते कोणतं गाणं ते स्वरगंगेच्या स्वरगंगेच्या चालेल स्वर गाणं गायलंय नाही अप्रतिम गाणं आहे काय गायलंय गाणं खूप सुंदर स्वरगंगेच्या काठावर हो नाही हो ऐका मेहंदीच्या पानावरची चाल तुम्ही ह्याला लावली हे वेगळं गाणं आहे हे वेगळं गाणं तसंच आहे ती त्यांची खासियत आहे ते चाल विसरतात पण शब्द अगदी बरोबर म्हणतात अगदी बरोबर आहे पण हे होतं ना कुठलं गाणं कुठलं म्हणायचंय काय गाणं आहे हा घेतो नाही म्हणजे सहज गाऊन गेलो म्हणजे मला काय नाही आवडलंय काय गायले ते अप्रतिम कमाल हो खरंच सुंदर. कमाल आवलं सहज निघून गेलं क्या बात आहे म्हणजे आता तुम्ही सूर लागलाय म्हणून ना बाबा माझ्या लग्नासाठी अजून एक फरमाईश कुठलं प्लीज एक सांगा ना ते हे फेवरेट आहे माझं त्यांचं फेवरेट असतं ना ते नेमकं येत नाही अगं ते नाही का मी अगं रोज 4 वेळा ऐकतो फेवरेट कसं म्हणता मग त्याला तुम्ही ना हा मुद्दा आहे गंधफुलांचा येस गंधफुलांचा बाबा लग्नाचं बघ झालं खूप सुंदर गाणं आहे. बाबा कमाल झालं कमाल गायलंय गाणं सुंदर काय गाणं. गायलंय खूप सुंदर गंध फुलांचा गेला नाही स्वरागंगेची चाल लावली स्वरागंगेची चाल कशी लावता तुम्ही असंच करतात ते झालं ना गाणं ते आता असं नाही. असं कन्फ्युज नका ना करू मग कुठलं म्हणायचं गाणं गंध फुलांचा गेला सांगून अरे ताई, मजा आली हो एवढी
मजा कधी चालू नाही कमाल बरं वाटलं पण एकत्र गाऊन इथे कमाल गायलं एक कमाल म्हणजे आपण तुम्हाला दोघांचं ड्युएट आहे ना ते एकत्र गाऊ शकतो आपण एकत्र सुलक्षणा खूप गाणी ए सुलक्षणा काय हो तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? मला MBA करायचं आपण करू हळू 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 ओरडताय का थांब इथे बस बाबा थांब रे अंतर बोला ऐका ना एक ड्युएट आहे ऍक्च्युअल ड्युएट ते हे माझं फेवरेट आहे हा यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काय मी दोनदा ऐकतो ना ते एक लाजरान साजरा माझं फेवरेट गाणं आहे ते काय गायलंय एक लाजरान साजरा काय गायलंय काय गायलं अप्रतिम गाणं आहे ते हा एक लाजरान साजरा नाही तुम्ही चाल लावताय अरे गेल्या गाण्याची चाल लावतो मला कन्फ्युज करता तुम्ही तेच करताय कुठला गाणं कुठलं आहे एक लाज एक लाजरानं साजरा मोकळा कोणच्या पुढे काय कोण अरे काय कोण नाहीये ना ते काय कोण गायला अरे कोण गायला असं नाहीये ते एक मिनिट तसं नाहीये ते कोण कुणाचं वाजलं सॉरी माझा माझा एक मिनिट फोन कसा जरा बघा फोन कसा वाजतो यांचा कार्यक्रम सुरू मी आर्टिस्ट होत ना मी शेवटी अरे काढा त्याला आउट थिएटर के बाहेर जाओ आउट आधी अनाउन्समेंट केलेली होती तुम्ही फोन का भानावर बाबा माझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय बाबा ऑडिटोरियम मध्ये नाहीये बाबा होईल रे तू गाण्याच्या भरात झालं बोला दिवाळी पहाट कार्यक्रम कराल का हे झालंय दिवाळी हे कुठलं गाणं आहे नाही गाणं नाही मी विचारतोय नॉर्मल विचार नाही असं काय विचारता तुम्ही दिवाळी पहाट कार्यक्रम कराल अहो हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय सांगताय कार्यक्रम देत आहेत आपल्याला दिवाळी पहाट कार्यक्रम करायला झाला हे म्हणजे एकदम एक मिनिट एकच मिनिट द्या मला आपण छानसा छोटेखानी कार्यक्रम करू 1-1.5 तासाचा बजेट सुद्धा लिमिटेड ठेवू म्हणजे काय झालं आपल्याला कार्यक्रम मिळत जातील टेन्शन नाही अगदी उत्तम चांगले हा काय ऐका ना हो बेटा होणार लग्न होणार ते होतच राहणार काही टेन्शन नाही लग्नासाठी थांब रे एक मिनिट 50,000 कार्यक्रम डन करूया वरती 5,000 माझे मॅनेजमेंटचे वेगळे 2 शो आले 2 शो काय सांगताय का एकदम लगेच बोला तयार असाल लगेच मी रिप्लाय करतो आमचा काय मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे त्याच्यावर मी जस्ट टाकलं लगेच 2 इन्क्वायरी आल्यात अरे काय सांगताय काय तुम्ही करून टाका चालेल ना हॅलो हा मिलिंद हे बघ 2 शो 1,10,000 आमचं लग्न डन फिक्स कॉन्टॅक्ट दिवाळी पाठ हा बाकी मी तुझ्याशी नंतर बोलतो अभिनंदन ताई आज म्हणजे खूपच काय दिवस होता अभिनंदन एक करूया आपण आर्टिस्टला वेगळी गाडी ठेवूया वेगळी गाडी देणार मी आणि तिथे गेल्यावर नाश्त्याला ना बटाटे वडे वगैरे नको कशाला त्रास होतो ना त्यामुळे आणि कसं आहे माहितीये का माझे तबलजी असतील त्यांचे तानपुरावाले वगैरे असतील त्यांना सुद्धा बरोबर आणि ऍडव्हान्स 50% तरी हवा हा नाहीतर मग कार्यक्रम सुरू झाल्यावर फोन उचलत नाही ना मग भक्तिगीत पण घेतली पाहिजे भक्तिगीत आपण सुरुवात काय करूया त्याने करूया आपण लग्न करतो हा ठीक आहे करून घ्या ते हिंदी गाणी सुद्धा म्हणू मॅनेज करतो हा करा चालेल हिंदी गाणं सुरू विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना ही हास्य सुरांची मैफिल कशी वाटली प्रसाद सर फार सुंदर फार मजा आली ॲक्च्युली दिवाळी पहाट बघतोय की काय असं वाटलं कारण दिवाळी पहाटमध्ये संगीत असतं विनोद असतो पावित्र्य असतं सगळंच असतं आणि ते सगळंच तुम्ही सगळे जपता त्यामुळे फार मजा आली पृथ्वीक आणि चेतना तुमच्या निमित्ताने मला इथे बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या वाटेला किती छोटी भूमिका असली तरी ती तुमच्याकडे आल्यानंतर छोटी राहत नाही ती तेवढीच महत्त्वाची होऊन जाते ही तुमच्या सगळ्यांची खुबी आहे त्यामुळे फार गोड पोर्ट्रे केलं तुम्ही दोघांनी तुमची कॅरेक्टर्स खूप मस्त पोर्ट्रे केली आणि तुम्ही तिघं तर कमाल ईशा काय गोड गायलीस फॅन्टॅस्टिक फार गोड अप्रतिम लाईव्ह आणि काय म्हणूया असा जिवंत परफॉर्मन्स सगळ्यांचा फार मजा आली वंडरफुल
सोनाली मॅम. प्रसाद इतकं छान म्हणलंय की मला त्याच्या प्रत्येक वाक्याला फक्त मम म्हणावं असं वाटतंय. इतकं छान सांगितलं त्यांनी. पण समीर तू काय काय करतोस? तू इतका छान लेखक आहेस, अभिनेता आहेस आणि आता तुझं गाणं प्रत्यक्ष ऐकताना तर फारच मज्जा आली. खूप थोड्या वेळाने असं वाटलं की तुम्ही सगळे आपापसात भेंड्या खेळायला लागला असता आणि आम्ही किती वेळा ऐकत बसलो असतो. पण फारच मस्त. आणि पृथ्वी तू मध्येच इतके कमी संवाद असूनही तुम्ही ज्या जागा काढत होतात तू तिला ऑल द बेस्ट म्हणालास हळूच. आणि नंतर तुम्ही असे गच्चीत उभं राहिल्यासारखे एकमेकांशी ओरडून बोलायला लागला. मस्त झालं स्किट. मस्त प्रसाद. सुचलंय म्हणून बोलतो. म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा पुढे बसला होता तेव्हा तुमचं असं चाललं होतं की म्हणजे स्किट मधल्याच गाण्याला अनुसरून की मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग अशी तुझी अवस्था होती. आणि मागे त्यांचं चाललं होतं कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग की एकदा कार्यक्रम ठरवून टाकू पुन्हा मोका मिळणार नाही असं ते मस्त कॉम्बिनेशन. मजा. मंडळी, कोकणातला इरसाल माणूस म्हणजेच शेंद्रू गानू देवलेकर. हो, आणि तो देवलेकर आज काहीतरी उपद्व्याप करणार आहे. ठीक आहे ना, आपल्याला मजा येणार आहे ना. ते तर आहे. तर बघूया गानू देवलेकर काय उपद्व्याप करतायत ते. हातभर शेंडीला, हातभर शेंडीला, सुदाम्याला पाहून हसे भगवान. गाय हरवली रनात गेली, शोधून झालंय जाम. हातभर शेंडीला, सुदाम्याला पाहून हसे भगवान. काय मंडळी, बरे आहेत ना सगळे? तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? नाही ओळखली त्यांना सांगतो. माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, जरा दम घेतो, फुफ्फुसाची वेल्डिंग झाले. तर झालं काय, असा पडवीत बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैताग आलाय, काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली. आता कोणतरी शाना म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत, तर मी त्याला सांगन काय, एवढा शानपणा नोकरी मिळवायला माग माझ्यासमोर नाही करायचं. तरी पण आपली सांगायचं झालं तर काय झालं, वर गेलं. हां, तरी पण काय, तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन, माझ्या घराच्या मागं एक 7-8 गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे. सांगायला म्हणलं होय ना. आता इथून ह्या विमानानं रत्नागिरी मुंबई अशा 2 ट्रिपा मारतो मी. आता सकाळची ट्रिपसाठी आलोय, बघूया कोण भेटतंय काय. या चला ना, रत्नागिरी मुंबई, रत्नागिरी मुंबई, रत्नागिरी मुंबई. कोण आहे का रे? चल ना बद्दू. हॅलो 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 हॅलो. अरे ऐक एक मिनिट ऐक. अरे नाही ते तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन. हा, म्हणून तिला विमानाने नेतोय. एक्साइटमेंट बाप रे खूप आहे तिची. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट टाइम ऑफ डिपार्चर? बाय गे, क्वार्टर घरी राहिली. आता बसकन उत्तर दिलं असतं मी. काय झालं, हा प्रश्न संध्याकाळचा आहे. संध्याकाळी विचारला असताना झनकन उत्तर दिलं असतं. पण आता ही सकाळची वेळ आहे ना, तर बोलू पण शकत नाही. काय नाही काका, मला काही कळलं नाहीये. एक मिनिट तू, मी बोलतो त्यांच्याशी. इथे ये तू. काय तुम्ही? मी या एकुलत्या एक हँडसम विमानाचा हँडसम मालक, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर? काय झालं? हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येतं. तुझं काहीतरीच असतं. नाही शेंद्रूजी, तिला काय विचारायचंय की ह्या विमानाचं निघण्याचं टायमिंग काय आहे? नाही टायमिंग काय नाही, सगळे शिटा भरल्या ना की मी सोडतो. शिटा भरल्या की सोडतो. जन्माला येताना काय टाइम बघून आला होतास? मग विमान सोडायला टाइम कशा पाहिजे? टायमिंग फक्त कॉमेडीत चांगला पाहिजे. मग कसलं भारी बोलताय काका तुम्ही. लहानपणापासून. काका ऐका ना, आम्हाला 2 मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे. 2 पाहिजे? हो. ये पणकन घे. घे
पाहिजे त्या जागी जाऊन बस, पाहिजे त्या विंडोला जाऊन बस. कळलं काय? नाही मला ना हा सगळा गोंधळ वाटतो. हे बघ, हे असं तिकीट असतं का विमानाचं? अरे कशाला ये कोपऱ्यातली मीटिंग कशाला घेता वाय, काय होत नाही. या इकडं जा, बसा इकडं, बसा बसा बसा. मी तोपर्यंत सामान अडकवतो. बसा, बसून घ्या. बॅगेचं काय? बॅग अडकवलेली आहे, आता काळजी करायचं का नाही. ओ शेंद्रूजी, काय? हे काय करताय तुम्ही? हे काय केलं म्हणजे? बॅग बॅग- अडकवल्या. बॅग विमानाच्या बाहेर का अडकवता? केवढं रिस्की आहे, विमान आहे ना. अरे बॅगचा काय घेऊन बसलास तू? परवा वायंगण करायला असं अडकवून नेलाय मी. त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं, विमान सगळं भरलं होतं. म्हटलं काळजी कशा करतो, त्याला असा अडकवून नेला होता घागरी सारखा. मस्त काका मस्त. सगळं मस्त काय मस्त आहे. अगं तो अतिशयोक्ती करतोय माणूस, काही बोलतायत ते. अरे केलं असेल ना काकांनी, तू का चिडचिड करतोय? चल आपण आत बसूया. नाही एक मिनिट तुला या विमानातून जायचंय? हो शेंद्रू देवलेकर, काय? ते बघा काय आलं? तुमच्या विमानात ही सगळी घाण आहे, चणे शेंगदाणे पडले तिथे, सीटच्या खाली सगळे कागद पडलेत. ते साफ कोण करणार आहे? या विमानातून मुंबईला नेणार आहेत आम्हाला तुम्ही? साफ कोण करणार म्हणजे मला सांगतोस तू? काका सॉरी याला सांगा. काका सॉरी ना, सॉरी. आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाहीये. कुठे विमान जाणार आहे? प्लीज थांब. कुठे कुठे जाणार आहे काय? तुम्ही हे साफ करा आधी. मग नाही थांब ना, तू त्यांना ओरडू नकोस. ते इथले मालक आहेत, ते सीट साफ करणार आहेत का? काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना? तर काय असतं? बघितलंस? अगं केबिन क्रूची स्पेलिंग पण येणार नाही ह्यांना. यांच्याकडे कुठे असणार केबिन क्रू आणि एअर होस्टेस? एअर होस्टेस माहितीये का एअर होस्टेस म्हणजे काय माहितीये? आता तू बघ. काय बघ? अगं एअर होस्टेस बाहेर ये ग. शालू मला बघायला मिळालं. शालू बस बघितलं ना, झालं ना? कॉन्ज्युरिंग पार्ट 4. सिंड्रेला पार्ट 1. बस बस. हाय स्वीट हार्ट, हाय. हाऊ कॅन आय डू फॉर यू? हाय हाय. कॅन यू प्लीज क्लीन दी सीट प्लीज? येस आय नो. Then shall always fertilizer going to form. बस ही काय बोलली? बस एवढं मारायला पुरेसं आहे त्यांना. ए चेतू, तू जिला सात्विकपणे ही बोलतेस ना, तो हाय. अगं परवा आपण नाटक बघितलं ना, ते नाटक कंपनीचं, त्यातलं स्त्री पार्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष. गपरे. बाय एवढं सगळं नेपथ्य सजवून आलेस, ठरलेला प्रयोग सादर कर. हाऊसफुल होऊन जातो शो. व्हॉट इज युअर नेम? चेतना. ह्यांचं बदाम. खाऊ तुम्हाला? एक मिनिट तुम्ही बघू. अरे खाऊ तुम्हाला म्हणजे? ऐकून घे ना पूर्ण. चला ना हात जोडा सगळ्यांनी. चप्पल का? हात कशाला हात जोडा, जोडायचे? हात जोडा. जोडा. त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला. दोन स्वतःचे हात जोडायचे फक्त. जोड कंपनी. गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी. सकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल. जर मध्ये काय आडवं आलं तर वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव आणि त्याचा तिथच्या तिथं नायनाट करून टाक. चला विमान सुटायची वेळ झाली. सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या. नाडी बांधलीस का तू गप्प आहे? बांध्यात. हो 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 हो. 2 दरवाजे पुढे, 2 दरवाजे मागे. बरोबर. मध्येच विमान डसमळलं. जिकडे काय मोकळत असेल तिकडे खाली उड्या मारा. सूचना समाप्त. टिंग 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 टिंग. आय लव्ह यू. कानपाट फोडे. बघू. अरे हे जे काय अर्धवट तळलेली एअर होस्टेस बनलायत ना, माझ्यासमोर येऊ नका तुम्ही. मागे जा आधी. बाजूला ठेवा. हा लय मगापासून बोलतोय. सांगून ठेवा एकदाच वाहनांचा कडे न्यायची मी. वाहनांचा कडे म्हणजे हे काय? कुठलं विमान आहे तुमचं? कसलं विमान आहे म्हणजे? तुमच्याकडे विमान आहे? पायलट कुठे आहे? हा कोण आहे? हा कोण आहे?
अरे मीच पायलट आहे याचा. लेंग्यावर तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं वासाड्या? तुम्ही गप्प बसाव. मला मुळात त्या विमानातून जायचंच नाहीये. आणि मुलात विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग. एक खटका मागं वळला की विमान वर जातं, खटका सरळ गेला की विमान सरळ जातं, आणि खटका खाली गेला की विमान खाली जातं. एका खटक्यावर आहे सगळं. अगं चेतू तुला कळतंय का, एका खटक्यावर यांचं विमान चालतं. अरे पिठाच्या गिरणीला पण 3 बटणं असतात. मला या विमानातून जायचंच नाहीये. मला जायचंय. काय जायचंय? ऐका ना, हे बसा ना विमान बंद विमानात. करा. ए अर्धवट तळलेली एरोस्टेस तर आजचल. दोन वेळा मारलं, दोन वेळा मारलं. घेऊन वा 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 वा, मला हे स्किट खूप आवडलं. जाणून घेऊया हास्यरसिकांना ते कसं वाटलंय. सोनाली ताई. मी तुम्हाला सगळ्यांना गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा शूटिंगला जाते, कुठलंही माझं शूटिंग असेल तेव्हा माझी एक स्टाईल आहे. त्यामुळे मी एक वातावरण निर्मिती करते की आता छान आपण एक मेडिटेटिव्ह सगळी टीम एकत्र आपण छान आजचा दिवस सुरू करूया. त्यामुळे माझ्याकडे हमखास संगीत असतंच आणि ते माझ्या मूडनुसार बदलतं. आणि मी मध्ये शॉर्ट नसेल, लंच ब्रेक असेल तरीसुद्धा गाणी चालू असतात, कधी रेडिओ चालू असतो. त्यामुळे एक साधारण गंभीर आणि प्रामाणिक असं वातावरण माझ्या मेकअप रूममध्ये किंवा वॅनिटीमध्ये असतं. आता त्या वातावरणाचं स्वरूप बदललं आहे आणि आता बघावं तेव्हा माझ्या मोबाईलवर हास्य जत्रेचे क्लिप्स चालू असतात. वा वा वा. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या चित्तवृत्ती बदलल्या आहेत, कारण आता आम्ही सगळे फक्त प्रामाणिक नसतो, आम्ही खूप आनंदात असतो, आम्ही प्रचंड हसत असतो. तर हास्य जत्रेचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही माणूस आहात, तुम्ही हसू शकता. वा, खूप मस्त झालं स्किट. किती गोड. आणि प्रभाकर मोरे, मी तुझी वेड्यासारखी फॅन आहे आणि तू शालू केलंस त्यासाठी आभार. कमाल, फार मस्त. तर मंडळी, ह्या दंगेखोर मुलांची धमाल शाळा पुन्हा बघायला मिळणार आहे, पण पुढच्या भागात. तर पाहायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.